मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री झाली आहे. कारण बाबा कसे पडले हा विषय जास्त महत्त्वाचा सार्थक आणि आनंदीला वाटतो. त्यामुळे सार्थक आणि आनंदी या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवतात. त्यातच आता वृंदाच्या कान भरण्यामुळे सुधाने आनंदीवरती आरोप केलेला असतो की हिने बाबांना मारले. मग मात्र सार्थकचं डोकं फिरतं. आनंदी असं काही करूच शकणार नाही हा 101% विश्वास सार्थकला असल्यामुळे सार्थक सत्याचा शोध घेण्याचं ठरवतो. आणि त्यात बाबा शुद्धीवरती पण आलेले असतात. सार्थकला आनंदी घडलेली सगळी घटना सांगितल्यावरती CCTV फुटेजमध्ये रेश्माला पळून जात असताना सार्थक पाहतो आणि सगळ्या सत्याचा कसा उलगडा होतो. आणि यानंतर सार्थकचा डिसिजन महत्त्वाचा ठरतो. सगळ्यांचे डोळे उघडतात. बाबा एक मोठा निर्णय सांगतात. बाबांच्या सांगण्यावरून रेश्माबद्दलचे 2 गुन्हे बाहेर येतात आणि सार्थकचं डोकं फिरतं. आनंदीवरती लागलेल्या आरोपाचं खंडन करत सार्थकने रेश्माला धडा शिकवण्यासाठी मोठी योजना आखली जाते. पण या रेश्माच्या अडकण्यामुळे वृंदाचा सुद्धा कारस्थान समोर येतं आणि सुधाचे डोळे खाडकन उघडतात. पश्चाताप झालेली सुधा आनंदीला माफी मागते आणि त्यावेळेला काय घडतं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. वृंदा आता चांगलीच घाबरलेली असते कारण आदर्शने तिला घाबरवलेलं असतं. आदर्शने तिला सांगितलेलं असतं की 108 नंबरवरती कॉल केल्यावरती जर पोलीस आले तर तुला पकडून देतील, आनंदी काही करू शकते. आणि आता वृंदा इतकी घाबरलेली असते की तिला दिवसाढवळ्या स्वप्नच पडायला लागतात की खरंच पोलीस आपल्याला न्यायला आलेत. वृंदा पाहते तर आता पोलीस आलेले असतात आणि तुमच्याविरुद्ध मानहानीची किंवा तुमच्याविरुद्ध सुनेचा जाच केल्याची कंप्लेंट आहे. आनंदी सांगत असते हो घेऊन जा पकडून याला. हा सगळा वृंदाचा भास असतो. तिला दिवसाढवळ्या पडलेलं स्वप्न असतं. स्वप्नातून जागी होत वृंदा मला सोडा असं म्हणत असताना शलाका आणि केदार तिला भानावर आणतात. आणि काय चाललंय तुमचं, कसलं स्वप्न बघताय. वृंदा म्हणते मला भीती वाटते, आनंदीने मला जेलमध्ये पाठवलं तर. आणि वृंदा ऑलरेडी घाबरलेली असते. पण हे तिचं स्वप्न असलं तरी सत्यामध्ये स्वप्न उतरवण्यासाठी आता CCTV फुटेजच कामाला येणार असतं. आता इकडे आनंदी बाबांजवळ बसली असताना ज्या वेळेला सार्थक घरी येतो तेव्हा आता इकडे सुद्धा खूप मोठं त्याला काहीतरी चुकीचं कारस्थान सांगते आणि आनंदीला बाबांपासून लांब जायला सांगते. आणि सार्थकला सांगते या तुझ्या बायकोने तुझ्या बाबांना ढकलण्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे. याच्यावरती सार्थक म्हणतो आई तू काय बोलतेस. याच्यावरती सुधा सांगते हो हे खरंच आहे. तुझी ही बायको आहे ना, ही या घरात आली आणि या घरातली शांती नष्ट झाली. सार्थक म्हणतो काय झालंय आनंदी. याच्यावरती आनंदी सांगते बाबा खाली आले होते, तुमच्यासाठी वड्या घेऊन आले होते ज्या मी घरी विसरून आले, म्हणून मी खाली गेले. आणि खाली गेल्यावरती जेव्हा मी वरती येत होते त्यावेळेला आपल्या इथे खूप भयानक प्रकार असा घडला की बाबा खाली पडले होते आणि त्यांना थोडंसं लागलं होतं, ते बेशुद्ध पडले होते. डोक्यातून थोडं रक्त येत होतं. मग सार्थक धावत पळत बाबांकडे येतो. बाबा काय झालं, तुम्ही कसे पडलात. बाबांना काही आठवत नसतं आणि ते म्हणतात मला खरंच काही आठवत नाही असं म्हणत असतात. त्यावेळेला सुधा सांगते मी सांगते ना या आनंदीने तुझ्या बाबांना धक्का दिला. सार्थक म्हणतो वेड लागले का आई तुला, काय बोलतेस तू. आनंदी असं काहीच करणार नाही. सुधा म्हणते बरोबर आहे, तुझा आता विश्वास फक्त आनंदीवरतीच ना, मी कोण असं म्हणत आता सुधा चिडते. सार्थक म्हणतो मला 1 दिवसाचा वेळ दे, खरा गुन्हेगार कोण आहे हे मी नक्की शोधून काढेन. असं म्हणत सार्थक आता आनंदीला विचारतो आनंदी काय झालं मला नक्की सांगाल का तुम्ही. रागारागात सुधा तिकडून निघून जाते. यावरती आनंदी सांगते मी तुम्हाला सांगितलं ना अण्णा आले, मी डबा आणण्यासाठी खाली गेले. त्यावरती सार्थक म्हणतो पण त्यावेळेला तिसरी व्यक्ती आपल्या घरात कोण होती. आता त्यावेळेला आनंदीला अचानक ते आठवत नाही की जेव्हा मी इथे आले होते रूममध्ये तेव्हा रेश्मा मॅडमनी सार्थक सरांसाठी हुडी आणली होती आणि ती हुडी त्यांना गिफ्ट देणार होत्या. हे त्यावेळेला नेमकं आनंदीला आठवत नाही आणि त्यांच्याशी बोलत असतानाच अण्णांचा कॉल आला होता. हे आठवत नसलं तरी आनंदी सांगत असते मला तेवढं काहीसं आठवत नाही आहे, पण मी बाहेर गेले तेव्हा बाबा मला दिसले नाहीत आणि नंतर मी आले तेव्हा बाबा पडले होते. सार्थक म्हणतो एक काम करूया का आपण, जर का हे असं काहीतरी घडलं असेल, घरात कोणी आलं असेल किंवा गेलं असेल किंवा काही चोरी वगैरे करायचा प्रयत्न करला असेल तर आपण CCTV फुटेज चेक करूया. आनंदी म्हणते ठीक आहे सर. आता मात्र इकडे सुधा चिडते आणि म्हणते हे काय घडतंय, CCTV फुटेज चेक केला तर पुढे काय घडेल. याच्या शलाका म्हणते आपल्याला काय करायचं आहे, आपण काहीच नाही ना केलं. वृंदा म्हणते पण ती आनंदी निर्दोष आहे हे तर सिद्ध होईल ना. शलाका म्हणते आपण काहीच करू शकत नाही कारण सार्थक तिच्या बाजूने जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपलं काही चालणार नाही आहे. त्यावरती आता मात्र इकडे शलाका म्हणते तुला लक्षात येते का
त्या दिवशी जेव्हा काका पडले तेव्हा आपल्या घरात रेश्मा आली होती आणि मग मात्र वृंदाचे धाबे दणाणतात. वृंदा म्हणते जर का CCTV फुटेज चेक केलं तर खूप मोठा गोंधळ होईल. तितक्यात तिथे आदर्श येतो आणि म्हणतो का तू पाडलंस का काकांना? आता मात्र इथे वृंदा चिडते आणि म्हणते मी पाडेन असं वाटतं, मी तुला इतकी निर्दयी वाटते? आदर्श म्हणतो काही करू शकतेस, कारण CCTV फुटेज चेक करायचं म्हटल्यावरती तुझ्या तोंडावरती 12 का गं वाजले? शलाका म्हणते हे बघ आमच्या तोंडावरती 12 वाजण्याचं काहीच काम नाही आहे, कारण आम्ही काहीही केलं नाही. CCTV फुटेज चेक केलं की समजेलच. आदर्श म्हणतो मग आत्ता कशाला इतके पॅनिक झालात? तुम्हाला दोघींना जर काही माहिती असेल तर आत्ताच सांगा. CCTV फुटेजमध्ये समोर आल्यावरती मग मात्र जर का नाचक्की झाली तर मी तुम्हाला साथ देऊ शकणार नाही. असं म्हणत आदर्श खूप चिडतो. शलाका म्हणते आई तू काय केलंस का? खरं खरं बोल, तू काय केलंस का? वृंदा म्हणते वेड लागले का? मी भाऊजींना पाडेन का? शलाका म्हणते सोडून दे ना मग, बाकी कुणीही याच्या मागे असेल, आपल्याला घाबरायचं कारण काय? असं म्हणत आता रेश्मा जर ह्यात असेल तर आपण पण अडकू अशी भीती वृंदाला वाटते. कारण रेश्माचं सत्य समोर आलं, रेश्माला प्रश्न विचारल्यावरती आपण पण या सगळ्यामध्ये आहोत असं रेश्माने सांगितलं तर आपली वाट लागणार असं मात्र वृंदाला वाटत असतं आणि दोघी घाबरतात आणि घडतं पण तेच. आता सार्थकने CCTV फुटेज चेक केल्यावरती हुडी घातलेली पाठमोरी रेश्मा आता सार्थकला दिसते. रेश्माचा पाठमोरा चेहरा दिसत असतो आणि तोपर्यंत तिकडून आता बाबा येऊन खाली पडतात. हे सगळं दृश्य दाराच्या समोर असलेल्या CCTVमध्ये कॅप्चर झालेलं असतं आणि तिकडून आनंदी आली हे पण कॅप्चर झालेलं असतं. आता आनंदीने काही केलं नाही, पण हा हुडीवाला कोण आहे हे सत्य कळत नसतं. त्यावेळेला मग मात्र सार्थक ते फुटेज बघतो आणि आनंदीला दाखवतो. अजूनही आनंदीच्या लक्षात येत नाही की हे हुडी काय आहे. मग त्याच वेळेला आता आनंदी बाबांना म्हणते बाबा हे बघा, हे हुडी घातलेली कोण व्यक्ती आहे ती होती का? बाबा ते पाहतात आणि म्हणतात हो आनंदी हो, अगं हीच ती व्यक्ती होती. कोण होती ही व्यक्ती? याच व्यक्तीने मला धक्का दिला असं म्हणत बाबा आता मोठ्याने ओरडतात. आता मात्र आनंदी विचार करते की नक्की ही व्यक्ती कोण होती आणि आनंदी आपल्या रूममध्ये येते. त्यावेळेला सार्थक म्हणतो काय झालंय नक्की? आनंदी सांगते सर मला आठवलंय सगळं. सार्थकला आनंदी सांगते मी या रूममध्ये होते ना त्यावेळेला रेश्मा इकडे आल्या होत्या. रेश्मा मॅडमनी तुमच्यासाठी हुडी आणली होती, तीच ही हुडी आहे. आणि पाठमोऱ्या बघता त्या मला रेश्मा मॅडमच वाटत आहेत. रेश्माचं नाव समोर आल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि आनंदीला आता ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाल्यावरती सार्थक म्हणतो इतकं मोठं सत्य, रेश्मा आली होती? त्यावरती वृंदा आता गडबडते. जर का रेश्माचं सत्य समोर आलं तर आपण पण अडकणार. आता भयानक सत्य समोर आलेलं असतं. आता CCTV फुटेज पाहिल्यावरती आनंदीने आणि बाबांनी रेश्माला ओळखलंय. त्यामुळे आता मात्र सुधाला खूप मोठा धक्का बसतो. वृंदाच्या सांगण्यावरून आपण आनंदीवरती आरोप केला, तिला आरोपी ठरवलं, पण खरं तर आनंदी लवकर आल्यामुळे यांचा जीव वाचला हे लक्षात आल्यामुळे आता मात्र सुधा हात जोडून आनंदीची माफी मागते. वृंदाचा डाव पलटी झालेला असतो. आनंदीला जितकं वाईट ठरवण्याचा प्रयत्न करते तितकीच वृंदा स्वतःच वाईट ठरत असते आणि सार्थक पाठीशी उभा राहत आनंदीला साथ देत आनंदीचं एक नाती सुधारत असतो. आता रेश्माचं सत्य समोर आल्यावरती सार्थक खूप मोठा निर्णय घेणार असतो आणि या निर्णयामुळे मालिकेमधील खूप मोठी समीकरणं बदलणार असतात. आता सार्थक काय निर्णय घेणार, समीकरणं काय बदलणार जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी स्टे ट्यून.